राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जूनला निवडणूक होणार आहे। या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक आहेत। 2 दिवस शिल्लक असतानाही नाशिकच्या जागेवरून महायुतीत मोठा पेच निर्माण झालाय। भाजपकडून ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळत आहे। यात नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते हे देखील इच्छुक आहेत। त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत अगदी मोजकेच कार्यकर्ते असल्याचं पाहायला मिळत आहे। गीते यांनी काल आपला उमेदवारी अर्ज घेतला आणि अर्ज घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच त्यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल सांगत इतर पक्ष किंवा महाविकास आघाडीकडून उमेदवारीची ऑफर आली तरी मागील वेळी जी चूक झाली ती आता करणार नाही असंही गीते म्हटलं। मी आज भारतीय जनता पार्टीकडनं फॉर्म भरतो, पण अजून भाजपला जागा सुटलीच नाही। यापूर्वी मला आमच्या नेत्यांनी, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जे असतील आणि आपल्या जिल्ह्याचे उत्तर महाराष्ट्राचे नेते गिरीश भाऊ असतील, त्यांची आणि माझी पूर्वी चर्चा झाली होती। ही निवडणुकीत मला उमेदवारी देण्याचा त्यांनी शब्द दिलेला होता, त्यामुळे मी आज या निवडणुकीचा भारतीय जनता पार्टीतर्फे फॉर्म भरतो। आतापर्यंत त्यांच्याशी फॉर्म भरण्याच्या आधी काही चर्चा झाली आहे? नाही, मी 2-3दा भेटून आलो त्या ठिकाणी, पण अजून युतीचाच निर्णय होत नाही। तो कदाचित उद्या होईल आणि शेवटच्या दिवशी फॉर्म भरणं इतकं घाईघाईत शक्य पण नाही, त्यामुळे मी आज फॉर्म भरतोय। पण मग भाऊ, जर आता समजा युतीच्या संदर्भात वेगळा निर्णय झाला, शिवसेनेला जागा सोडण्याचा निर्णय झाला, तर आपली भूमिका काय असते? नाही, आपल्या उत्तर महाराष्ट्राचे नेते आणि आपल्या नाशिक जिल्ह्याचे नेते गिरीश भाऊ जो निर्णय घेतील, जे मला सांगतील तो निर्णय मी घेईन। आपण 2-3 दिवस मुंबईत होतात, मुख्यमंत्र्यांशी काही भेट झाली नाही झाली, ते दिल्लीला गेलेलो। जो भाजपकडे उमेदवारी अर्ज दाखल करताय याच्यासाठीचा काही एबी फॉर्म वगैरे लागतो, तो तुम्हाला मिळाला? नाही, एबी फॉर्म जागा जर युतीमध्ये भारतीय जनता पार्टीला सुटली तर एबी फॉर्म सोमवारी येतील। एबी फॉर्म शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंत द्यायचा असतं आणि मी एक भारतीय जनता पार्टीतर्फे फॉर्म भरतोय आणि दुसरा फॉर्म मी अपक्षपणे या ठिकाणी भरून ठेवतोय। आपण आग्रही भाजप आहे का या जागी संदर्भात? कारण जास्त नगरसेवक आहेत असं हो, पहिल्यापासून आहे ना। संख्याबळ या ठिकाणी अधिक असल्यामुळे 100% भाजप या जागेसाठी आग्रही आहे। आपण 2 अर्ज भरलेले, गिरीश भाऊंनी शब्द दिला होता। आता परिस्थिती अशी आहे, तुमचा शब्द जर पाळला गेला नाही, जागा शिवसेनेला गेली तर त्यावेळेस गिरीश भाऊंशी आणि आमच्या पक्षाच्या नेत्यांशी बोलून त्या ठिकाणी निर्णय घेऊ। अपक्ष लढणार ते सांगतील त्या दिशेने जाऊ। ही जागा लढायचीच असं ठरलंय? मी ठरवलंय की मला लढायची मैत्रीपूर्ण नाही, आता तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील। आपल्याला आश्वासन देण्यात आलं होतं, विधान परिषद तुम्हाला देऊ असं आश्वासन आपल्याला देण्यात आलं होतं, त्यामुळे आपण आता आपण निवडणूक लढवणार। तरी नेत्यांशी बोलूनच निवडणूक लढवू आणि नेते जो निर्णय सांगतील तोच आपण त्या ठिकाणी घेऊ। मागच्या वेळेस सारखा काही वेगळा प्रयोग महाविकास नाही, मी कोणताही प्रयोग आता करण्याच्या मनस्थितीत नाही आणि मला करायचं पण नाही। तुमच्यासोबत निलेश पण या ठिकाणी स्पर्धेमध्ये आहे, ते काय बोलतो? नाही, आम्ही दोघं चांगले मित्र आहे। जर भारतीय जनता पार्टीला जागा सुटली तर दोघांमध्ये ठरवून घेऊ कोणी लढायचं। त्यांच्यासाठी पण फॉर्म घेऊन ठेवलेले, ते फॉर्म पण माझ्याकडेच आहे। आज त्यांनी नेलाय, पण तो त्यांचा निर्णय ते घेतील। आमच्या दोघांपैकी एकाचा निर्णय आम्ही दोघं घेऊ। मात्र गणेश गीते यांनी भाजप आणि दुसरा अपक्ष असे 2 अर्ज दाखल केले, त्यामुळे गणेश गीते हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। तर दुसरीकडे निलेश बोरा यांनी देखील अर्ज घेतलाय, ते देखील भाजपकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। मात्र गणेश गीते यांनी अगोदर अर्ज दाखल केला। गीते हे मंत्री गिरीश महाजन यांच्या निकटवर्ती समजले जातात। जागा सुटल्यास गणेशजी की निलेश बोरा या दोघांमध्ये एकाला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। तरी गणेश गीते यांनी पक्ष त्यांना उमेदवारी दिली, मला ती मान्य राहील असं सांगितलं। परंतु या सर्व घडामोडी पाहता हा वाद आता दिल्लीपर्यंत केल्यानं ही जागा पुन्हा शिवसेनेला सुटते की भाजपला, हे चित्र उद्या संध्याकाळपर्यंत निश्चित समजेल। कारण या ठिकाणी यादी नरेंद्र दराडे हे आमदार असल्यानं शिवसेना ही जागा स्वतःला ठेवते की भाजपला देते, अद्यापर्यंत निर्णय झालेला नाही। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी साहिल बेलसरी, नाशिक।